तुम्ही कधी कच्च्या कैरीची आणि टोमॅटोची चटणी खाल्ली आहे का? नाही? चला तर मग आज मी दाखवते. कैरीचं सीझन अजूनही संपलेलं नाहीये, त्यामुळे कच्च्या कैरीची आणि टोमॅटोची चटणी मी कशी बनवली आहे ते. चटणीसाठी लागणाऱ्या साहित्यांमध्ये मी एवढं साहित्य घेतलेलं आहे, ज्यामध्ये अशा सुक्या बेडगी मिरच्या आहेत, 2 मिरच्या आहेत, लसूण आहेत 10 ते 12 पाकळ्या, एक कांदा आहे, 2 टोमॅटो आहेत आणि एक कैरी आहे, कच्ची कैरी आहे ही, आणि 2 टोमॅटो आहेत, मीठ आहे, थोडंसं हे बेडगी मिरची पावडर आहे लाल तिखट, जेणेकरून जास्त तिखट होणार नाही आणि मुलंही खाऊ शकतील असं. आता हे सगळं आपण कट करून घेणार आहोत. पहिलं मी कैरी घेते. कैरी खूप आंबट असेल तर थोडीशीच घालायची, आंबट नसेल गोड असेल तर मग पूर्ण घातली तरीही चालेल. पण माझ्याकडची कैरी आंबट होती, त्यामुळे मी अर्धीच कैरी वापरलेली आहे, एवढी इनफ आहे. चला आता कैरी व्यवस्थित कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मोठे मोठे पीसेसमध्येच कट करून घ्यायचे आहे. आता टोमॅटोही कट करून घेणार आहे. पाठीमागचा भाग काढून गोल गोल आकाराचे असे मस्त टोमॅटो असे चिरून घ्यायचे. सगळे असे व्यवस्थित कट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला हे शिजवताना अगदी व्यवस्थित शिजवता येतील. टोमॅटो मोठे आहेत म्हणून मी असे केलेले आहे, गोल गोल असे 4-5 काप केलेले आहे. तुमच्याकडचे टोमॅटो जर छोटे असतील तर 2च भाग केले टोमॅटोचे तरीही चालतील. आता इथे एक मी पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅन चांगला कडकडीत गरम झाला की यावरती तेल घालणार आहोत. आपण आपलं जे खायचं तेल आहे तेच घातलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे सरसोचं तेल असेल तर तेही घातलं तरीही खूप छान चव येते याला. आता तेल घालून घेतलं, तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. याच्यावरती आता जे टोमॅटोचे स्लाइस करून घेतले होते मी ते घालून घेणार आहे. सगळे असे व्यवस्थित घालून घ्यायचे, एकावर एक न ठेवता असे पटापट दोन्ही सगळीकडे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आंबाही असा मधोमध मी घालून घेतलेला आहे. थोडेसे शिजले की जागा होते, परत सगळे काप व्यवस्थित करायचे. आता लसूण घातलेला आहे, बेडगी मिरची घातली, मीठ घातलं आणि झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटासाठी चांगलं शिजवून घ्यायचं. 5 मिनिटानंतर उघडून दाखवते. असं व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे याला मिठाचं, आणि टोमॅटो ही मऊसर असा शिजलेला आहे, आणि आंबाही आपला व्यवस्थित अगदी कैरी छान शिजलेली आहे. लसूण मऊसर झालेला आहे, बेडगी मिरची ही मऊसर छान झालेली आहे, आणि टोमॅटोची साल अशी सुटायला लागली की समजून जायचं की आपले टोमॅटो आणि हे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता हे असं सगळं थंड करून घ्यायचं आहे. अजून थोडा वेळ मी शिजवलं आणि असंच थंड करून घ्यायचं. पाहू शकता असं मऊसर शिजलं पाहिजे, असं मऊसर शिजलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून चांगलं थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेणार आहोत. आंब्याची नाही, आंबाही अगदी मऊसर शिजलेला आहे. पाहू शकता त्याचं पलक असं बाहेर येते, अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणजे. आता चला छान असं थंड करून घेऊयात. मस्त मऊसर असं शिजवून घ्यायचं आहे. हे जेवढं छान शिजेल तेवढी चटणी आपली व्यवस्थित आणि मस्त लागेल. आता थोडी टेस्ट मेंटेन करायला 1-4 दाणे इतकी मी साखर घातलेली आहे. आवडत असेल तर घालायची, नको असेल तर नाही घातली तरीही चालेल. चटपटीत असा मस्त स्वाद येतो या चटणीचा. आता चला हे झाकण ठेवूयात साखर विरघळेपर्यंत, आणि नंतर उघडून थंड करून घेणार आहोत आपण. झालं, आता व्यवस्थित थंड करून घेऊयात. आता थंड झालेलं आहे हे. व्यवस्थित थंड झाल्यानंतर याच्यावरची साल काढून घेणार आहोत आपण. टोमॅटोच्या वरची साल काढणार आहोत ह्याच्या मदतीने, चिमट्याच्या मदतीने. अगदी व्यवस्थित चिमट्याच्या साह्याने पटापट अशी साल काढून घेते, म्हणजेच आपला टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. साल पटापट सोडत आहे, पाहू शकता तुम्ही. अशी सगळी साल काढून घ्यायची, याची व्यवस्थित सगळी साल काढून घेतली. आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे, छोटं भांडं आहे हे. याच्यामध्ये हे सगळं मिश्रण मी काढून घेणार आहे सगळं. आता मिरची अशी काही वाटली जाणार नाही म्हणून बाजूला करून घ्यायची, आणि हे मिश्रण सगळं या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. मिश्रण सगळं भांड्यामध्ये ओतून घ्यायचं, आणि मिरची सुरीच्या किंवा मी कैचीच्या साह्याने अगदी बारीक कट करून घातलेली आहे, तशी कट करून घालू शकता. आता हे भांड्यात सगळं घेतलं आहे. मिरची बेडगी मिरची आहे, त्यामुळे शिजत नाही. वरची कातडी त्याची जरा जड असते, त्यामुळे अशी सुरीने व्यवस्थित कट करून घ्यायची. पटापट सगळी मिरची मी कट करून घेणार आहे. अगदी पटपट होते, जास्त वेळ लागत नाही, लगेच झालेली आहे, पाहू शकता. आता याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतलं. आपण जेव्हा टोमॅटो शिजवत होतो तेव्हाही मीठ घातले, त्यामुळे बेताने घालायचं मीठ. बेडगी मिरचीची पावडर आहे 1 टीस्पून, रंगासाठी घातलेली आहे, तिखट नाही आहे ही. आता झाकण लावायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. किती छान सुरेख रंग आलेला आहे ना, दिसते तशीच खायलाही अप्रतिम आहे. आता ही
ही सगळी चटणी मी याच पॅनमध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला कांदा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करता येईल. सगळी चटणी यामध्ये काढून घेते. सगळी चटणी मी यामध्ये काढून घेतलेली आहे. आता पॅन बाजूला करून घेतला आणि आपण जो कांदा घेतला होता तोही अगदी बारीक स्लाईसमध्ये मी दाखवते आहे तसा कट करून घ्यायचा आहे. चॉपिंग बोर्डवरती अगदी बारीक कट करून घ्यायचा. असं व्यवस्थित अगदी बारीक कट करून घेतलेला आहे, जसं आपण वांग्याच्या भरीताला करतो तसा. हा कांदा सगळा यामध्ये घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आपली टेस्टी अशी चटणी रेडी आहे. अगदी चमचमीत आणि चटकदार अशी आहे. नक्की एकदा ट्राय करून पहा, खूप आवडेल घरातल्यांना. अगदी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि रेसिपी आवडली तर रेश्माज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा. किती छान दिसतीये ना, अगदी पिझ्झाच्या टॉपिंगसारखी आणि खायलाही खूप अप्रतिम अशी आहे. मुलींना वाटलं पिझ्झाचंच टॉपिंग आहे की काय. खूप छान अशी टेस्टी अशी होते. नक्की ट्राय करून पहा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.